नमस्कार, प्रतीक्षा डिलिशियस किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डाळबट्टीची रेसिपी. तुम्ही जर अशा पद्धतीने डाळबट्टी तयार केली तर खूप छान आणि खुसखुशीत अशी आपली डाळबट्टी तयार होते. त्यासाठी इथे मी गव्हाचे पीठ, रवा आणि ओवा घेतलेला आहे. इथे मी या वाटीने 3 वाट्या गव्हाचे पीठ व 1 वाटी रवा घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी ओवा, मीठ, जिरे आणि चिमूटभर हळद टाकून घेते. ओव्यामुळे बाटीला चवही छान येते आणि बाटी पचायलाही मदत होते. त्यानंतर पिठामध्ये कडकडीत गरम तेल टाकून घ्यायचे आहे व पाव चमचा खायचा सोडा टाकून सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व छान मिक्स करून आता आपण दाटसर असं पीठ मळून घ्यायचे आहे. इथे मी पीठ मळून 10 मिनिटे ठेवून देते. पीठ छान मुरत आहे तोपर्यंत इथे आपण बट्टीसाठी लागणाऱ्या डाळीची तयारी करून घेऊयात. त्यासाठी इथे मी कुकरमध्ये 1 वाटी डाळ घेतलेली आहे. ते डाळ छान स्वच्छ धुवून अशी घेऊन आपण कुकरला लावून घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर आपण त्या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी एक मोठा गोळा घेतलेला आहे. त्याची अशी वाटी बनवून त्यामध्ये एक छोट्या गोळ्याला तेल लावून घ्यायचं आहे व ते छान अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तयार करून घेतलेले सर्व गोळे आपण इथे इडली पात्रामध्ये 15 मिनिटासाठी वाफलवून घ्यायचे आहे. इथे झाकण लावून मी 15 मिनिट गोळे वाफलवून घेणार आहे. तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊन घेऊयात. त्यासाठी इथे मी एक कढाई घेतली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान असं कडकडीत गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण हिंग आणि लसूण, खोबरं आणि आल्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे. वाटण छान भाजलं की त्यामध्ये आपण कढीपत्ता, चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो आणि ते सगळं छान शिजेपर्यंत त्यामध्ये आपण हळद टाकून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना जिरा पावडर आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मसाले सर्व छान परतले की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून ते सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये शिजवलेली डाळ आपण टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा गूळ टाकायचा आहे. गुळामुळे आपल्या डाळीला छान चव येते. आता हे 10 मिनिटे आपण डाळ शिजवून घ्यायची आहे. आता इथे 15 मिनिटाच्या नंतर पहा आपल्या बट्ट्या किती फुलून मोठ्या झालेल्या आहेत. बट्ट्या शिजल्या की नाही त्यासाठी इथे एक चाकूने पाहायचे आहे. चाकू क्लीन जर आला तर आपल्या बट्ट्या शिजलेल्या आहेत. आता सर्व बट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. बट्ट्या थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारामध्ये बट्ट्या कट करून आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत. तेल कडकडीत गरम झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. बट्ट्या आपल्याला छान खरपूस कलर येईपर्यंत छान तळून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे सर्व बट्ट्या आपण तळून घेऊया. अशा प्रकारे मी सर्व बट्ट्या तळून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण ह्या बट्ट्या डाळीसोबत वाढायच्या आहेत. खूप छान आणि चविष्ट लागतात चवीला. तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.